चला सामन्याला सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला भागेश त्याच्या साथीनं मैदानाच्या आतमध्ये आलेला फलंदाज भागेशने चिराग. पहिला चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून खेळलाय, अप्पर कट, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय धावतोय धावतोय. ओ धावत धावत असताना, पिछा करत असताना त्या चेंडूचा फ्लो जितक्या वेगानं चेंडू निघून गेला त्याला अडवणं हा शक्य झालं नाही आणि चेंडू निघून गेला सीमारेखा पार. एस SBPL चौकार. पहिल्या चेंडूवरती 4 धावा भागेशच्या बॅट मुद्दन आल्यात आणि भागेशने मागील मॅच मध्ये दाखवली ती कलात्मकता संघाच्या हिताची राहिली आहे. डेप करणारा चेंडू लोअर फुटच पद्धतीने बॅट वरती आला जरूर, परंतु तितकं प्रॉपर कनेक्शन नाही. मिड विकेटच्या दिशेने जोपर्यंत जातोय तोपर्यंत एक धाव धावफलकामध्ये ऍड होताना दिसते. प्रेक्षकांचा जो उत्साह आहे या स्पर्धेच्या प्रती किंवा असलेली ती की आपुलकी आहे ती आपल्याला भरभरून दिसते. कारण SBPL हा जो कॉन्सेप्ट आहे, ही जी संकल्पना आहे ती सर्वांना आवडलेली आहे आणि या संकल्पनेसाठी लागलेली मेहनत, या संकल्पनेला साकारण्यासाठी बाहेरच्या दिशेने कट होणारा चेंडू आणि त्या चेंडूला अडवत असताना फेकी सुद्धा झाली. त्यावेळेला एक धाव ना 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 हा 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 अखेरकार ना कोणतीही धाव नाही आणि इथं निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलने स्ट्राइक एंडवरती फलंदाज धावफलकाचे धावा 5 आहेत. 3 चेंडूचा खेळ झालाय. प्रत्येक स्ट्राइक एंडवरती आहे. कुणाल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला पाठवून दिलंय सीमारेखा पार. चौकार. मध्ये पावसानं हाहाकार माजवलाय. थँक्यू डीजे. 9 धावा धावफलकावरती झाले. 4 चेंडूचा खेळ झालाय. कुणाल वरती आता आक्रमण बोललं गेलंय प्रतीकद्वारे सुद्धा. इनसाइड आउट चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि फलंदाज प्रतीक बाद. जशास तसं उत्तर, तोडीस तोड जवाब आणि फलंदाज बाद. थँक्यू डीजे. फलंदाज बाद झालेत प्रतीक आणि त्याची जागा घेण्यासाठी स्वतः कर्णधार चिराग मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. SBPL चा थरार आपण पाहत आहोत आणि या SBPL मध्ये 2 विजेत्या संघांमध्ये चालू असलेली मॅच. इथून जिंकणारा संघ B ग्रुप मधून क्वालिफाय होणारा पहिला संघ असेल. पराभूत संघाला यानंतरची मॅच खेळायची आहे आणि त्यामुळे आजच्या दिवसातील ज्या 2 मॅचची आपण चर्चा करतो यानंतर अजून एक मॅच आहे. त्यामुळे त्या मॅच नंतर आपल्याला दुसरा क्वालिफाय होणारा संघ मिळणार आहे. A ग्रुपच्या मॅचेस सकाळच्या सत्रामध्ये दुपारपर्यंत आपण पार पडत असताना पाहिल्या. उद्याचा ग्रँड फिनालेचा दिवस आहे. उद्या ज्या वेळेला मॅचेस सुरू होतील त्यावेळेला C ग्रुपच्या 4 टीमच्या 5 मॅचेस त्या होतील. त्यानंतर सुपर 6च्या मॅचेस होतील. त्याचं स्वरूप तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. नवीन फलंदाज चिराग आलाय. चिराग बिलकुल शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवून होते. ज्यावेळेला जडमध्ये चेंडू म्हणजे फुल ऑन लेनचा येताना त्याने बघितला त्यावेळेला बॅट बिलकुल खाली ठेवली आणि त्यानंतर हलक्या हाताने ड्राईव्ह केलं. एका धावेसाठी सिंगलसाठी केलेला तो प्रयत्न. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाची धावा 10 एका गड्याच्या मोबदल्यात टीम शिवशक्ती चॅलेंजर्स या संघाच्या. थँक्यू डीजे. तन्मयच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. दुसरं षटक हाताळण्यासाठी तन्मय आलाय. 10 वरती 1 अशी सद्यस्थिती. आजच्या दिवसातील सेकंड लास्ट मॅच. या मॅच नंतर आपण आजच्या दिवसाच्या शेवटच्या मॅचकडे वळणार आहोत.
मैदान एक हप्त्या अगोदर जर काही इथं आला असतं तर हे मैदान तुम्हाला असं दिसलं नसतं, परंतु या मैदानावरती घेतलेली मेहनत जागेवाल्यांद्वारे म्हणा किंवा सर्व SBPLच्या कमिटीद्वारे खूप मोठी होती आणि त्यामुळे इतकं चांगलं स्वरूप या मैदानाचं. कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू पुन्हा एकदा निघून चालला. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतोय, तोपर्यंत एक धावपलकामध्ये ऍड होताना दिसते आणि एक धाव ऍड होत असताना 11 वरती धावपलक गेले. तन्मय पाटील, खूप मोठ्या अपेक्षेचं ओझं त्याच्या सुद्धा डोक्यावरती आहे. आणि भागेश स्ट्राईक एंड आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये. ओ साहिलने ऋग्वेद त्या ठिकाणी, तर ऋग्वेदने हा झेल घेण्याचा जो प्रयत्न केला त्याच्यामध्ये इतका सोपा आणि सहज झेल की याच्यापेक्षा सोपं दुसरं काय असूच शकत नाही. अशा पद्धतीचा झेल होता. सोडल्यानंतर थ्रो सुद्धा तितका चांगला राहिला नाहीये आणि त्यामुळे डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकामधल्या काहीशा सुरुवातीच्या हरकती, म्हणजे पहिला चेंडू दुसरा चेंडू तितकासा चांगला राहिला नाहीये बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने बोलायचं झालं तर. पण दुसऱ्या बाजूला फिल्डिंग करणारी टीम कॉर्मॅक पूर्णपणे पहिल्या मॅचचा मिळवलेला तो विजय नजरेसमोर ठेवत असताना टिच्चून मारा गोलंदाजीद्वारे बघायला मिळतोय. ओ रनआउटची संधी, पंचाने नॉट आउटचा इशारा दिलाय आणि सिंगल धावून कंप्लीट केली गेली दोन्ही फलंदाजाने मैदानाच्या आतमध्ये धावत असताना. सिंगल डबलमध्ये कन्वर्ट केलं. डबलमध्ये कन्वर्ट करत असताना 12 वरती 1.3 चेंडूचा खेळ, 12 for 1, 1.3 ओव्हर, अजूनही 3 चेंडूचा खेळ आणि शिल्लक आहे. आणि असं असताना किमान एखाद मोठा फटका जरी आला तरी सुद्धा चांगलं धावपलक, चांगली सरासरी कायम ठेवू शकतात. गरज तर आहे. फुलटॉस आहे, चेंडू चाळ्यामध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. ओ इतका सहज आणि सोपा झेल, तो सुद्धा धरणीला दान आणि फलंदाज चिरागला मिळालेलं हे जीवनदानाबरोबर मिळालेला 4 धावांचा बोनस. थँक्यू डीजे. 16 for 1, 1.4 ओव्हर, 4 चेंडूचा खेळ झाला. 2 चेंडूचा खेळणं शिल्लक. धावपलकावरती 16. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ गेलाय, लांबच लांब, डाऊन द ग्राउंड, सीमा रेखा पार, षटकार. बघा कशा पद्धतीने हा फटका खेचला होता, लांबून खेचलं होतं फटक्याला आणि खेचत असताना मात्र चेंडू असा काही उंच हवेमध्ये गेला की त्या चेंडूला सीमारेखेपार जाण्याबगैर पर्याय नव्हता, इतकी ताकद झोकली होती आणि बिलकुल फोरआर्मचा वापर करून मारलेला हा फटका 6 धावांसाठी. हो यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर निघणारा चेंडू होता. डिक्लेअरच्यावर पण एक धाव धावपलकामध्ये ऍड होईल, वेगवान चेंडू आणि त्या चेंडूवरती सिंगल धाव येताना दिसते. षटक संपलं दुसरं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात टीम शिवशक्ती चॅलेंजर्स या संघाच्या. चर्चा होते या दादाची पालघर जिल्ह्याच्या गावानं, चर्चा होते या दादाची पालघर जिल्ह्याच्या गावानं. चला, साईच्या हातामध्ये चेंडू दिला गेला. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच साई समोर चिरागची बॅटिंग बघण्यासारखी असेल. येणाऱ्या 2 षटकामध्ये चिरागला तोडफोड करायची आहे आणि तोडफोड करणं चिरागचं तर काम आहे. सहज उसळी घेणारा चेंडू आणि चेंडू सरळ गेला लांबच्या डोक्यावरून सीमारेखा पार. SBPL षटकार
थँक्यू. एक झेल सोडणं किती महागात पडते बघा. साहिलनं झेल सोडला होता कव्हरच्या ठिकाणी आणि तो झेल आता एवढा महागात पडतोय की त्या झेलची पूर्णपणे वसुली करत असताना चिराग अजून एक समोरच्या दिशेने नो चान्स. कोणती संधी नाही यावेळेला वन बाउंड सीमारेखा पार चौकार. गोली मार फेंचे मैं फेंचा शोर करता. थँक्यू डीजे. समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न आणि बिलकुल चेंडू डाऊन दी ग्राउंड गेला. वन बॉल सीमारेखा पार 4 धावांसाठी. कशा पद्धतीने तो वरती 1.2 तिसरं षटक मार्गस्थ. आडवा बँड पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निघून गेलाय मिडविकेटच्या दिशेनं. 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती आले. प्रयत्न चालू आहेत. कॉर्मॅक प्रयत्न करते की या धावांच्या ग्राफला कसं रोखलं जाईल, परंतु सध्या तरी त्यांना यश मिळत नाहीये. देवाच्या कृपेने 2 झेलचीच्या संधी मिळाल्या होत्या, त्यांना मिस केलं आणि ते मिस करत असताना आता येणाऱ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय. उजव्या स्टीच्या बाहेरचा चेंडू आणि तो चेंडू निघून चाललाय सरळ वाईडच्या दिशेने. वाईट +1 अशा 2 धावा येतील. यष्टरक्षक सुद्धा हतबळ आहेत आणि दबावाचा प्रभाव जर का वाढत गेला तर काहीसं असं चित्र दिसतं. सो वाईट +1 अशा 2 धावा. पुन्हा एकदा बॉल तयार. साहिल लेग स्टंपच्या बाहेर खेळण्याचा प्रयत्न. निलेशच्या हातामध्ये चेंडू जरूर गेला, परंतु फेकण्याचा कोणताही मानस नाही. अगोदरच चेंडू हातामध्ये राहत नाहीत, फेकलं तर अजून काहीच वेगळं होईल आणि त्यामुळे त्या चेंडूला कोणत्याही पद्धतीने फेकण्याचा मानस नव्हता. वाईटच्या रूपाने एक धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये ॲड होईल. प्रचंड दडपण आहे. अजूनही इथून 9 चेंडूचा खेळणं शिल्लक. मला वाटतं ज्या 66 धावा आपण बघितल्या होत्या त्याचा रेकॉर्ड काहीसा ब्रेक होईल. तो जो रेकॉर्ड होता तो काहीसा ब्रेक होईल असं वाटायला लागलंय. नो बॉल पंचाने घोषित केलाय, कारण बिमरच्या रूपाने हा चेंडू डायरेक्टली खेळपट्टीच्या बाहेर गेला. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे साई, परंतु आज सध्याच्या घडीला चिरागने जे काही बाउंड्रीज म्हणजे षटकाराच्या रूपाने जे काही मोठे मोठे फटके इथे लगावले त्याला बघत असताना काहीसा मानसिकतेवरती झालेला परिणाम, बदलतं माइंडसेट सातत्यानं त्या चेंडूंमध्ये दिसून येत आहे. जागा बदलत असताना चेंडूला जाऊ दिलंय. वाईटची सांगता पुन्हा एकदा होताना पाहायला मिळते. 40 वरती धावफलक जाऊन पोहोचले. आतापर्यंत लगातार 4 एक्स्ट्रा वाईटच्या रूपाने आणि त्याच्यामध्ये काही प्लस झालेले चेंडू. वाईट नो मिक्स टोटल 5 एक्स्ट्राच्या रूपाने चेंडू हाताळले गेलेले आहेत. 3 चेंडू झालेले आहेत. त्या 3 झालेल्या चेंडूवरती 4-4-1 अशी सध्या अशी स्थिती आहे. आणि हे असताना ओ दुसरा भीमर आणि असं असताना षटकच संपून टाकलंय ते गोलंदाज साईनं. निराशाजनक परफॉर्मन्स. 41 धाबा आहेत. यानंतर येणारा चेंडू फ्री हिटचा असेल. आता कोणत्या गोलंदाजाला इंट्रोड्यूस केलं जात आहे ते बघावं लागणार आहे.
चला नवीन गोलंदाज हितेशला घेतलं गेलंय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय मिडविकेटच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडूवरती आला तोपर्यंत एकदा धावून पूर्ण केली गेली. सिंगल धाव येताना दिसते. धावफलकात धावा 42. 2 धावा चेंडू अजून इथून काढायचे आणि त्यानंतर चौथा गोलंदाज आपल्याला येताना दिसणार आहे. SBPL बेचाळीस वरती 1. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला पाठवलं स्क्वेअर लेगच्या दिशेनं. एक धाव तिथे सुद्धा मिळतीये. चिराग 24 धावांवरती खेळतोय. 11 चेंडू त्याने आतापर्यंत फेस केलेत. 5 चेंडू 7 धावा भागेच्या आहेत. 43-1. पहिल्यांदा अशी स्थिती किंवा पहिल्यांदा अशी ही संकल्पना आल्या कारणाने एका गावातील खेळाडू दुसऱ्या गावातल्या संघामध्ये खेळताना दिसतोय. सामेती ब्राह्मण समाज अंतर्गत खेळणाऱ्या स्पर्धेमध्ये बॅकफुटर जाऊन फक्त स्टेअर करण्याचा प्रयत्न. दिशा दिली गेली. चेंडूला एका धाब्यासाठी पाठवलं. सिंगल धाव येताना दिसतीये. 3 षटकं संपलीत. 44 वरती 1. टीम शिवशक्ती चॅलेंजर्स. (44-1). ऋग्वेद याच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला शेवटचं षटक हाताळण्यासाठी. काय या 44 वरून पुढची कहाणी 60 ची असेल? काय या 44 नंतर 50-60चा संघर्ष बघायला मिळेल? कारण ज्या वेळेला बॉलर बदलला गेला त्यानंतरचे उर्वरित 3 चेंडू जर बघाल तर कोणताही मोठा फटका येऊन दिलेला नाहीये. खूप चांगली गोलंदाजी तिथं नव्यानं आलेल्या गोलंदाजाने केली होती. आता ऋग्वेदच्या हातामध्ये चेंडू आहे. ऋग्वेद समोर चिराग. चांगलं बॅटल रंगेल. शॉर्ट बॉल मागे ठेवण्याचा प्रयत्न, चेंडू दुसरी घेतलेली नाहीये. ओह व्हॉट अ कॅच. पॉईंटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती ज्या वेळेला वेगानं आला त्यानं खूप चांगल्या रीतीने चेंडूला जज केला आणि जज करत असताना मात्र चिराग याचा कॅच पकडत असताना फलंदाज बाद होत असताना दिसतोय. जलचीच्या रूपानं चिराग बाद. तुम्ही नादच केलाय ते ओ सेठ, तुम्ही माणूस हाय लय ग्रेट. चिराग बाद झाल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज प्रसन्न आलाय. बघा कशा पद्धतीने हा कॅच पकडला तर हा झेल झाला होता. जवळजवळ पहिला चेंडूवरती ब्रेक थ्रू. आणि जसं मी म्हटलं होतं की हे षटक अशा पद्धतीचं असणार आहे. मागील 3 चेंडूचा इम्पॅक्ट या षटकामध्ये जाणवताना दिसेल. आडव्या बॅटनं पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. उचलून घेणाऱ्या चेंडूला एका धावेसाठी प्रसन्नाने पाठवलं. सिंगल धाव्याने स्ट्राईक रोटेट केली. भागेशला आता आपलं अस्तित्व किंवा ओपनिंगला येऊन आतापर्यंत खेळपट्टीवरती राहण्याचा फायदा उचलावा लागणार आहे. कारण इथून जोपर्यंत 1 ते 2 मोठे फटके येत नाहीत तोपर्यंत चांगल्या स्थितीमध्ये पोहोचणं गरजेच्या. चेंडू उंच हवेमध्ये पण सरळ विकेट किपरच्या मागे गेला. जिथे 1 धाव येताना दिसली डिक्लेअरच्या रूपाने. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट होईल. 46 वरती धावफलक जाऊन पोहोचले. धावफलक काहीसं थांबलंय बघा. म्हणजे जी प्रथा मागील 2 मॅचमध्ये आपण बघितली की किती चांगली सुरुवात करा, 4 6 मारा किंवा 5 6 मारा, एका षटकामध्ये 3 6 मारा, काहीही करा, पण एंड ऑफ द इनिंग, एंड ऑफ द मॅच ते 40 42 अशाच काहीशा धावा बघायला मिळतात. आता 46 आहेत. येणारे 3 चेंडू शिल्लक. ऋग्वेदची चांगली गोलंदाजी आतापर्यंत झाली आहे. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल चेंडू चायामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतायत आणि जोपर्यंत अडवतील फेकही करतील तोपर्यंत एकच धाव मिळते.
एकापेक्षा जास्त काही नाही आहे. बघा मागील 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात. आता स्थिती अशी आहे की 50च्या पुढे गेले तरी सुद्धा चांगल्या स्थितीमध्ये शिवशक्ती चॅलेंजेस स्वतःला ठेवतील आणि जर का 50च्या आतमध्ये थांबले तर मात्र कॉर्नॅक या मॅचमध्ये परत येताना दिसेल. एज पुन्हा एकदा चेंडू मागच्या दिशेने गेलाय. एका धावेसाठी सिंगल शेवटचा चेंडू खेळण्याची संधी आता प्रसन्नला मिळेल. विचार करत असणार आहेत इथून शिवशक्ती चॅलेंजर्स की एखादा मोठा फटका यावा, पण ऋग्वेदने ज्या पद्धतीची गोलंदाजी केली पहिल्याच चेंडूवर ते चिरागला बाद करत असताना जे वादळ होतं त्या वादळाला शमवलं आणि त्यानंतर मात्र कोणालाही हात खोलू दिले नाही आहेत. 12.52चा करंट रन रेट आहे आणि असं असताना त्या रन रेटला मोठं दाखवण्यासाठी चेसिंगमध्ये किमान 14-15 या सरासरीने धावा अपेक्षित राहतील. अशा पद्धतीचा मोठा फटका मारायचा आहे आणि तो मारण्याचा प्रयत्न केला जातोय का बघूया. लास्ट बॉल. ऋग्वेदचा हा चेंडू आडव्या बॅटने खेळलाय. चेंडू चाललाय काव कोणाच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे तिथे. 1 2 3 तिसऱ्या अटॅम्प मध्ये चेंडूला अडवलं. फेकी झाली तोपर्यंत 2 सहजरीतीने कंप्लीट. 48 वरून या 2 धावा 50 अर्धशतक कंप्लीट. 51चं लक्ष ठेवलं गेलंय शिवशक्ती चॅलेंजर्स या संघाच्या वतीनं टीम कॉर्मॅक या संघासमोर. संघ हा गाजतोय कृतिका एंटरप्राइजेस नावानं. प्रवीण दादाचा संघ हा गाजतोय कृतिका एंटरप्राइजेस नावानं. दादाच्या नावानं प्रवीण दादाच्या नावानं दादाच्या नावानं प्रवीण दादाच्या नावानं. बुद्धीने दादा लय हुशार, विरोधकांना करतोय ठेरा. शॉट मारतो सीमा पार, दादाची बॅटिंग लय दमदार. दादा मोठे हा मनाचा गातो पाठीच्या पाड्यानं. दादा मोठे हा मनाचा गातो पाठीच्या पाड्यानं. प्रवीण दादाचा संघ हा गाजतोय कृतिका एंटरप्राइजेस नावानं. प्रवीण दादाचा संघ हा गाजतोय कृतिका एंटरप्राइजेस नावानं. दादाच्या नावानं प्रवीण दादाच्या नावानं दादाच्या नावानं प्रवीण दादाच्या नावानं. चला वेलकम बॅक. पुन्हा एकदा मॅचला लवकर सुरुवात करायची आहे. आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया आपण सहर्ष स्वागत. सामने ब्राह्मण प्रीमियर लीग अर्थात SBPL आपण जे अनुभवत आहेत आणि आता महत्वाचा मॅच आहे. 2 विनर संघामधली लढाई आहे, 2 विजेत्या संघामधली लढाई आहे. जी 50 धावा पूर्ण केल्या 51 धावांचा पाठलाग टीमला करायचा आहे आणि तो पाठलाग कशा पद्धतीनं होतोय ते पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. आणि दोन्ही महत्वाचे, एकदा शिवशक्ती स्ट्रायकरचा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं शिवशक्ती चॅलेंजर आहे आणि त्यांनी चॅलेंज दिले 51 धावांचं. चॅलेंजर नाव आहे तर चॅलेंज दिले आणि ते चॅलेंज एक्सेप्टेड केले. बघूया फिल्डिंग लावून घ्या आणि सलामीची जोडी आपण मैदानावरती पाठवा. कॉर्मॅक कुणाला आपल्या टीमला लवकर सलामीची जोडी मैदानावरती पाठवा. सलामीची जोडी आपण लगेच मैदानावरती पाठवायची आहे. कॉर्मॅक एक सामना बाकी आहे त्याच्यामुळे, कारण 2 अजून बाकी ज्या मॅचेस आपल्याला पूर्ण करायचे आहेत. कॉर्मॅक निलेजी आणि कुणाला आपल्याला विनंती आहे, जगाकडनं आपल्याला सूचना देखील आहेत की जास्त वेळ वाया जाणार नाही याची काळजी घ्या. कारण याच्यामध्ये जो संघ जर आपण पाहिलंय पराभूत होईल त्या संघाला तो शेवटचा तो क्वालिफायर मॅच खेळायचा आहे. त्याच्यामुळे जो उशीर होईल तो कदाचित 2 संघापैकी एकाला होणार आहे आणि तो महत्वाचा ठरणार आहे, महत्वाचा असणार आहे.
तर मॅचला सुरुवात पुन्हा एकदा सलामीची जोडी मैदानावरती सज्ज झाल्या. स्ट्रायकर एंडला फलंदाज कुणाल आणि नॉन स्ट्राईक एंडला जर आपण पाहिलं ऋतिक आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी प्रसन्न. कुणाल ऑन स्ट्राईक, ऋतिक ऑन नॉन स्ट्राईक, प्रसन्न पहिलं षटक हाताळण्यासाठी रेडी आहेत. पंचाकडनं इशारा, व्हाईट बॉलचा इशारा होतो. 51 धावांचा पाठलाग करायचा आहे. 51. समोरच्या दिशेने चेंडू खेळाय. जबरदस्त लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाला हाताने चेंडू निसटलाय. चेंडू सीमारेषा पार. लूज फिल्डिंग, खराब फिल्डिंग. चेंडू सीमारेषा पार. चौकार. अशी फिल्डिंग, अशी चुका झाल्यात तर मात्र माघारी यावं लागेल, मागे सरकावं लागेल. अशा चुका कमीत कमी होतील याची दक्षता घ्या. ओढे थोडस शपल आला, फटका जरूर केला. हवेच्या विरुद्ध हवेचा प्रतिरोध आहे. हवेचा प्रतिरोध आणि टिपलाय झेल. एकदा मिस्टेक झाली होती, आता नाही होणार मिस्टेक. विकेट, गडी बाद. थँक्यू. ऑफस्टॉपच्या बाहेर येऊन शपल केला होता, फटका खेळला होता. अगेन्स्ट द विंड, हवेच्या विरुद्ध खेळण्याचा प्रयत्न, प्रतिरोध होता. भागेश जे बॉन्ड लाईन जवळ क्षेत्ररक्षक करत होते आणि ते मध्ये आले आणि सुंदर असा झेल भागेशने टिपलाय. विकेट पाहिजे होता, गडी पाहिजे होता लवकर. तो शिवशक्ती चॅलेंजरला तो विकेट प्राप्त केलाय. 51 धावांचा पाठलाग करायचा आहे. क्रमांक 3 वरती बॅटिंग साठी आता निलेश, स्वतः कर्णधार. और कप्तान का सही मतलब वही होता है. कैप्टनशिप का मतलब, लीडरशिप का मतलब दोग जमाना नहीं है, लोगों को सही राह दिखाना. नेतृत्व करणं म्हणजे लोकांना योग्य मार्ग दाखवणं, मार्गदर्शन करणं आणि योग्य मार्गाच्या दिशेने घेऊन जायचं. बघूया कॅप्टनची ती खेळी निलेश यांना साकारची आहे. पण प्रसन्न, दिल खुश हुआ, प्रसन्न झाले कारण महत्वाचा विकेट त्याने प्राप्त केलाय. त्याच्यामुळे प्रसन्नांना तो विकेट प्राप्त करून दिलाय. आता स्ट्रायकर निलेश आहे. नॉन स्ट्रायकिंगला फलंदाज रेडी ऋतिक. ऑप्शनच्या बाहेरचा कॅप्टन आहे. कप्तान है तो कप्तानी दिखाएंगे आणि चेंडू गेला सर डाऊन द ग्राउंड. षटकार. थँक्यू. पुलांना डिलिव्हरी. बॅट आला. प्रसन्न वर्सेस निलेश वर्सेस प्रसन्न. एक आक्रमक फलंदाज, एक चतुरस्र गोलंदाज. चतुरस्र गोलंदाज यामध्ये चालली बॅटल. रंगले मैदानावरती. फुलटॉस चेंडू होता, ड्राईव्ह केला. चेंडू होता ऑफ ड्राईव्हच्या, जोपर्यंत जाईल वाईट लॉंग ऑफला. तीन क्षेत्ररक्षक पाठलाग करतात. छोटी मुलं जसं एखाद्या ट्रॉफीसाठी किंवा एखाद्या खेळण्यासाठी मागे लागतात तसं एकमेकांच्या मागे लागलं होतं. आणि 2 धावा चेंडूवरती पूर्ण 2 धावाने धापलक जाऊन पोहोचला. 13 धावा धापलकावरती आहेत. ऋषिदा यांच्याकडनं प्रत्येक सिक्सर साठी 500 500 रुपये. असंही त्याच्यावरची नोट नाहीये कारण आता नोटबंदीनंतर तीच मोठी नोट आहे. त्याच्यामुळे आता त्याचा आकडा वाढेल तर मजा. नोटबंदीची गाणी पण वेगळी होती. अक्रॉस जायला खेळण्याचा प्रयत्न, फिल्डिंग झाले. थोडस तू मय झालं होतं. संधी होती, धाव घेण्याची कुठली संधी नाहीये. लास्ट बॉल, शेवटचा चेंडू आहे. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडूचा खेळ. शिल्लक आहे धावा धापलकावरती. 13 धावा धापलकावरती आहेत. स्ट्रायकरला निलेश. अजून एक वा 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 वा, काय बॅटिंग आहे. समोर खेळलाय. चेंडू गेला जिथे डगआउट आहे त्याच्या उजव्या बाजूला. चेंडू सीमारेच्या पार. SBPL
ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. ताकद झोगली, मसल पावर दाखवली आणि चेंडूला पाठवलं सीमारेषे पार. ऋषी यांच्याकडनं कॅश प्राइज आहे 500 रुपये. बिलकुल नोटो की कहाणी भी बदला अलग आहे. बरेच जण काय असतं कारण कुमारजी यांना पण माहिती आहे पैसा बघितल्यानंतर काही माणसं बदलतात, पण आता पैसा पण तसाच आहे ना. जिन नोटो की खातिर लोग बदल गए, बरेच जण बदलतात. जिन नोटो की खातिर लोग बदल गए, जमाना ऐसा पलटा की एक दिन ये नोट ही बदल गए. 2016ला ते पाहिलं होतं पण, कारण नोट बघून माणसं बदलतात पण नोटांनी नाही सोडलं कोणाला, त्यांनी देखील बदललं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा आहेत दाफलकावरती 19-19. पाटला काय तो 51 धावांचा. 18 बॉल 32, 18 चेंडू 32 धावा. गोलंदाजीसाठी बुराज कर पाएंगे क्या आज, तीच चर्चा चालली आहे. कारण मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी बुराजने केली होती, पण आता प्रतिस्पर्धी बदललाय. तगडा प्रतिस्पर्धी आहे. दोन्ही फलंदाज, एका बाजूला निलेश ॲज अ कॅप्टन कर्णधार आहेत, तर दुसऱ्या बाजूला ऋतिक. 18 चेंडू 32 धावांची आवश्यकता. क्षेत्रासाठी थोडासा वेळ जास्त जातोय, टाइम थोडासा जास्त जातोय. टाइम जास्त घालून देऊ नका, टाइम पास तर बिलकुल करू नका. वेळेचा खेळ, खेळाचा वेळ महत्वाचा आहे. म्हटलं ना बुराज साज बाज ताज कर पाएंगे बुराज, आज कर पाएंगे क्या, करणार का आज. आणि विश्वास आहे, काही काना विश्वास आहे. आता काही जण सांगतात बुराज है तो यकीन है, बुराज है तो मुमकिन भी है. आणि बघूया आता तसं यकीन मुमकिन वाला खेळ जो मैदानावरती आहे. महत्वाचं षटक आहे. या षटकामध्ये आले 8-10 धावा, थोडा मॅच पुढे जाईल. आणि हे षटक 5-6 धावांचं. हलक्यातना फक्त दिशा दिली. त्यांना माहिती आहे दिशा देणंही गरजेचं आहे, कारण हे षटक आहे दिशादर्शक आहे. या सामन्यामध्ये दोन टीमची काय दशा करून जाणार आणि हा सामना कुठल्या दिशेला जाणार हे दिशादर्शक आहेत. पुन्हा एकदा वेळ घेतला, टाइम घेतलाय. कशासाठी घेतलाय, कोणासाठी घेतलाय, केव्हा घेतलाय आणि काय त्याचा परिणाम होणार आहे. कारण मागे 2 चेंडू चांगले हाताळले होते बुराजनं. आता समोर आहे 2 षटकार ठोकल्यात निलेश यांनी. 2 षटकार ठोकले होते. आपण का सीमा रेषे पार षटका. One side hero hai, yo one side hero hai. One side hero hai, yo one side hero hai. थँक यू. हिरो पाहिजे तर 1 साइड पाहिजे आणि इन्व्हर्टरला बॅटरी पाहिजे तर 1 साइड वाली पाहिजे, कारण 1 साइडची बॅटरी जास्त चालते. बाकी बॅटरी नाही चालत, पण 1 साइडची बॅटरी जास्त चालते. त्याच्यामुळे हिरो 1 साइड पाहिजे आणि बॅटरी 1 साइड वाली पाहिजे. एक्साइटमेंट वाढले मॅच मधली, कारण कर्णधार जबरदस्त बॅटिंग. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं. धावा दाफलकावर झाल्या त्या 27 धावा दाफलका. 1.4 षटकांचा खेळ झालाय. 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 14 चेंडू मध्ये 24 धावा. 14-24 1424. काहीकांचा नंबर असतो मोटरसायकलचा, 4 व्हीलरचा 1424. पण आता नंबर प्लेटची पण कहाणी बदलली आहे. ती आता नवीन आहे. HSRP म्हणजे IND नंबर प्लेट आहे आणि त्याच्यावरती भरपूर काही चर्चा चालले. ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. पंच सांगतात इतका बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा. त्या IND नंबर प्लेटवरनं पण भरपूर चर्चा चालले. त्याच्या रेटवरनं, त्याच्या किमतीवरनं भरपूर चर्चा चालले. पण असं टेक्नॉलॉजीची मदत करणं आणि पुढील भविष्यामध्ये काही गोष्टींची आवश्यकता असताना तशा नंबर प्लेट देखील महत्वाचे आहेत. फक्त आता नंबर प्लेट नाही तर नेम प्लेट कोणाची लागणार. क्वालिफायचा मॅच त्याच्यामुळे नेम प्लेट कोणाची लागणार. क्वालिफाय होणार तिसरा संघ कोण आहे, तिसरी टीम कोण आहे. हलक्याताना माहिती आहे. ऋतिकला माहिती होतं जास्त काय वेगळं करायचं नाहीये. डायरेक्ट हिटचा प्रयत्न हमारे सासे गले में अटकी. श्वास रोखला गेला होता, थोडा मोठा श्वास घेतलाय. धावा दाफलकावरती 29 29 1322 13-22 13 चेंडू 22 धावांची आवश्यकता आहे. हे महत्वाचं षटक आहे. निलेशचा विकेट महत्वाचा आहे. निलेशचा खेळ महत्वाचा आहे. बुराज टू निलेश. निलेशना माहिती आहे
कारण जसं ते मैदानावरती गेलं त्यांना माहिती आहे काय अशा वेळेला आपल्याला नाही चॉकलेट पाहिजे नाही चिंगम पाहिजे नाही फक्त काय पाहिजे मेंटॉस मेंटॉस जो दिमाग के बत्ती को जलाए रखता है इथे दिमाग के बत्ती को जलाए रखा है या चेंडूवरती आले सिंगल रन धावा झाल्या दापलकावरती 30 12 चेंडू आणि 12 मध्ये करायच्या त्या 21 उलटा पुलटा आहे 1-2-2-1 उलटा पुलटा वाली कहाणी आहे येऊया एक ब्रेक घेऊया आणि पुन्हा एकदा येऊया क्वालिफाईड मॅच आहे 12 चेंडू आणि 12च्या उलटा केलं तर 21 होतील 21ला उलटा केलं तर 12 होतील फक्त मॅच मध्ये उलटा पुलटा झालं तर बघूया पण मॅच ऑन आहे ऑनलाईन तर डीबीएन वरती आहे एक हलकीशी धून ऐकूया डीजे ची आणि येऊया 12 चेंडू 21 धावा चर्चा होते या दादाची पालघर जिल्ह्याच्या गावानं चर्चा होते या दादाची पालघर जिल्ह्याच्या गावानं थँक्यू प्रवीण दादाचा संघ ओके जसं भरजी मोरे यांनी उल्लेख केला तर पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील नाला सोपाऱ्यामध्ये असलेला करोडी गाव आणि त्याच्यामध्ये सुरू असलेला SBPL चा आपण बघतो सामयिक ब्राह्मण प्रीमियर लीगचा रंगलेला क्रिकेटचा सोहळा 1-2-2-1 उलटा पुलटा म्हटलं होतं फार पूर्वी दूरदर्शन होतं जेव्हा एवढे चॅनल नव्हते त्यावेळेला जसपाल भट्टीची एक सिरियल होती उलटा पुलटा आता मॅच पण तसा आहे उलटा पुलटा वाला मॅच आहे या उलटा पुलटा मॅच मध्ये सीधा कोण खेळणार असंही सीधा कोण नाहीये म्हणजे साधा सोपा तर कोण नाही एक डोसा सोडला तर सरळ साधा कोण नाहीये फक्त डोसा असतो तो साधा असतो बाकी नाहीये 12 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे ओ चेंडू उसळला 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 थोडासा उसळलाय टाळ्यांचा गजर एकदा आलाय प्रतीक आहेत गोलंदाजीसाठी प्रतीक ऋतिक निलेश इथं आता 3 जण आहेत म्हणून मी उल्लेख केला होता त्या नंबर प्लेटचा उल्लेख केला होता फक्त या क्वालिफायच्या नेम प्लेट कोणाची लागणार आहे शिवशक्ती चॅलेंजर की त्यांनी दिलेलं चॅलेंज त्यांनी दिलेलं आव्हान स्वीकारलंय आव्हान स्वीकारलंय आव्हान स्वीकारलंय आव्हान स्वीकारलंय झेल सुटलाय चेंडू निसटलाय चेंडू गेलाय 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 षटकार सिक्सर ओ शेट तुम्ही नादच केलाय DJ Webhub in the mix. थँक्यू आणि जसा उल्लेख केला नादच केला की हा नादखुळा गेम मैदानावरती चाललाय धावा झाल्या धावावरती 36 असाही 36 आकडा याला प्रत्येक जण टेन्शन होते बाबा 36 आकडा आहे पण ज्यावेळेला लग्न जुलवायची तेव्हा 36 गुण पाहिले जातात तसा 36 आकडा आहे 36 15 धावा जुनी पाहिजे आणि चेंडूचा खेळ राहिला तो 10 चेंडू 15 धावा निलेशचा महत्वाचा झेल सुटलाय पण मॅच ऑन आहे टीव्ही ऑन ठेवा मॅच ऑन आहे निलेशचा झेल सुटलाय अजून एक षटकार सिक्सर ओ शेट तुम्ही नादच केलाय DJ Webhub in the mix. वाईडिश लॉंगॉनला भाग्येश होते पण सध्या भाग्य कोणाचं जबरदस्त आहे ते आहे निलेशचं किस्मत भी बहादुरों का साथ देती है फॉर्च्यून फेवर द ब्रेव किस्मत मेहरबान तो बल्लेबाज पहलवान तसा आहे बल्लेबाज पहलवान आहे काय बॅटिंग चाललंय जबरदस्त बॅटिंग निलेश यांची 10 चेंडू मध्ये 34 धावांची खेळी आतापर्यंत साकारलेत निलेश यांनी ज्याच्यामध्ये 4 उत्तुंग षटकार हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता चेंडू चालला जोपर्यंत पॉईंटचं क्षेत्ररक्षक बीट होतं एक धाव या चेंडूवरती पूर्ण एक धावाने धावफलक जाऊन पोहोचलाय तर 43 आता कहाणी येऊन ठेवले 8 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे आज शनिवार आहे असं या 8 आकडा बघितला तर शनिदेवाचा आहे त्याच्यामुळे आणि 8चा आकडा एकदा गोल फिरतो एकदा क्रॉस होतो दोनदा गिरकी घेतो 8 बघून झाली वाट आणि काय वर्णावा सावेदी बरोबर प्रीमियर लीगचा थाटा माटा सुरू असलेली स्पर्धा 8-8चा मॅच होता काय वर्णावा या स्पर्धेचा थाटामाटात ही स्पर्धा चालू आहे 7 चेंडू 8 धावा मॅच संपला नाही शिवशक्ती चॅलेंजर स्वतःला सांगा शर्यत संपली नाहीये अजून तुम्ही जिंकला नाहीयेत हा चेंडू जातो जोपर्यंत डीपवरती क्षेत्ररक्षक आहेत एक धाव या चेंडूवरती पूर्ण आणि एका धावाने धावफलक जाऊन पोहोचलाय ते आता
44. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावा आहेत धापलकावरती 44. 6 चेंडूचा खेळ आहे आणि 6 चेंडू मध्ये करायच्या त्या 7 धावा. 6-7 ऍक्च्युअली 7-6 वाला केलाय, 7 वाला खेळ आहे. एक हलकीशी धून ऐकूया आणि पुन्हा एकदा क्वालिफाईंगचा मॅच आहे आणि त्या क्वालिफाईंगचा मॅच कोण जिंकणार? चॅलेंजर ऑलमोस्ट प्रवीण दादाचा संघ हा गाजतोय कृतिका एंटरप्राइजेस नावानं. प्रवीण दादाचा संघ हा गाजतोय कृतिका एंटरप्राइजेस नावानं. दादाच्या नावानं प्रवीण दादाच्या नावानं दादाच्या नावानं. थँक्यू. सामेदी हॉटेलियर आपण बरोबर येऊन या मंचाच्या दिशेने या, कारण आपल्याजवळ जास्त वेळ नाहीये. लगेच टॉस होईल आणि तो क्वालिफायर नंबर 2 चा मॅच सुरू होईल. पण मॅच बघा, बक्षीस लागले. ऋषिकेश यांच्याकडनं एक बक्षीस आहे. षटकार ठोकला तर 500 रुपये, षटकार ठोकला तर 500 रुपयाचा बक्षीस. हॉटेलियर कॅप्टन सामेदी हॉटेलियर कॅप्टन कर्णधार आपण या. जसा मॅचचा उल्लेख केला होता तसा मॅच रफ अँड टफ मॅच. 6 चेंडू 7 धावा. पहिला चेंडू हवेत खेळलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, त्याने टिपलाय झेल. मॅच संपला नाहीये, मॅच संपला नाहीये. कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा, डीबीएन वरती पाहत राहा. हा SBPL चा थरार आहे. पहिल्या चेंडू वरती विकेट, गडी बाद. थँक्यू. पहिल्या चेंडूवरती विकेट गेलाय, पहिल्या चेंडूवरती गडी बाद झालाय आणि त्यानंतर बॅटिंग साठी आल्या साई. साई है लेकिन अभी सही पोझिशन पे आहे. एका गोष्टीची चर्चा तिथे चाललेली आहे का बाबा क्वालिफाय कोण होणार, आजच्या दिवसातील तिसरा संघ क्वालिफाय होणार, कोण संघ ठरणार. दोन्ही संघामधली लढाई, दोन्ही संघामधली भिडंत आपण बघतोय. कॉन्वॅक्ट देखील ते तितकेच पॉवरफुल आहे, तितके चॅलेंजर आहेत. शिवशक्ती चॅलेंजर 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये करायच्या 7 धावा. त्या नेम प्लेटचा उल्लेख केला, नंबर प्लेटचा उल्लेख त्याच करता केला होता, कारण त्याच्या रेटवर भरपूर काय चाललंय, चर्चा चालले. 450 रुपये ती नंबर प्लेट आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरती चर्चा चालले. पण आता नेम प्लेट कोणाचं लागणार? हलक्या हातानं त्यांना माहितीये कॅप्टन त्या बाजूला आहे, त्या बाजूला आपल्या कॅप्टनला या बाजूला आणला पाहिजे. आणि हा सेन्सेबल खेळ आहे. साई आप सेन्सेबल खेळ आहे. बऱ्याच जणांना हे जमत नाही. प्रत्येक जण आपल्या हिरोच्या भूमिकेमध्ये जातो, प्रत्येक जणाला वाटतं आपण षटकार ठोकावा, पण अशा वेळेला तुम्हाला माहिती पाहिजे आपला हिरो कोण आहे. वरुण धवन, डेव्हिड धवनचा चित्रपट होता, त्या चित्रपटामध्ये गाणं आहे तेरा ध्यान किधर है तेरा हीरो इधर है. हिरो या बाजूला होता, तो हिरो त्या बाजूला गेलाय. हिरो बनने का मौका गेंदबाज के लिए भी है. गोलंदाजाला देखील संधी आहे, 2 गोलंदाजाला संधी आहे. हिरो बनने का मौका आपके लिए ही है. समीकरण बघणं गरजेचं आहे. समीकरण आता येऊन ठेवले ते 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये करायचे त्या 6. 3-6 3 दुने 6 बेदुने 4. एक नाटक आलं होतं बेदुने 4. आता 3 दुने 6 वाला खेळ आहे. 3 दुने 6 चा खेळ आहे. टाळ्यांचा गजर, टाळ्यांचा आवाज, टाळ्यांचा गजर, टाळ्यांचा आवाज आला. 3 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. पंच वळतात, इशारा करतात वाईट वाईट वाईट. सार्थक आहे, सार्थक आहे. आता कहाणी आले. फार पूर्वी पत्त्याचा गेम मध्ये खेळायचो 3-2-5 वाला, आता 3-5 चा खेळ आहे. 3-5 सार्थक नाव, पण ते सार्थ ठरवायचं आहे. निलेश कॅप्टन नॉक तुम्ही खेळलाय, कॅप्टन नॉक तुम्ही खेळलाय, पण आता विजयचे क्षण. प्रत्येक जण इन्वॉल्ड आहे, प्रत्येक जण इन्वॉल्ड आहे. ये तो वही है बाबा, मार दिया जाए कि छोड़ दिया जाए, भाई बोल तेरे साथ क्या सलूक किया जाए, असा खेळ होता. आता टेन्शन वाढलंय, हार्टबीट वाढलंय. एक सामना आठवतो तो टाय झाला होता, 2-5 चा मॅच, 2-5 चा मॅच टाय झाला होता. पुन्हा एकदा हा सामना चाललाय टायच्या दिशेनं, टायच्या दिशेनं मॅच चाललाय. 2 चेंडू 5 धावांची आवश्यकता आहे. निलेश ऑन स्ट्राईक. टायच्या दिशेनं चाललेला असताना या षटकारानं निलेशने केले टाय टाय फिश, मॅचला केले फिनिश. या षटकारानं समोरच्याचं केले टाय टाय फिश आणि मॅचला केलंय फिनिश. मॅच विन, अभिनंदन. हे प्रभु, हे हरि राम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद, ये क्या हुआ? मुझे प्यार हुआ अलहमिया, मुझे प्यार हुआ अलहमिया, मुझे प्यार
SCN. SCN. कृपया तो चेंडू इथे द्यायचा आहे. चेंडू जो आलाय तिकडे तो इकडे द्यायचा आहे. कृपया चेंडू इथे फेकायचा आहे. बघा कुमार बंधू